नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत घरफोडी, 1,65,000चे दागिने लंपास. येथील अभयनगर परिसरात भर दिवसा घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली. सुवर्णा कृष्णदेव रसाळे, वय वर्ष 53, राहणार अभयनगर या कामानिमित्त दिनांक 23 मे 2026 ते 1 जून 2026 या कालावधीत घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेले सुमारे 1,65,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी सांगितलं की चोरट्यांनी बंद घर असल्याचं पाहून कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटाचे कुलूप तोडून 42,500 रुपयांचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण, 50,000 रुपयांचे 2 तोळ्याचे घंटण, 25,000 रुपयाची प्रत्येकी अर्धा तोळ्याची 2 सोन्याची पेंडंट, तसेच कानातील सोन्याचे टॉप्स, बदाम, गळ्यातील बारीक मणी, बाळाच्या बारशाचे दागिने आणि 10,000 रुपये किमतीचे चांदीचे पैजण व छल्ला असा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी सुवर्णा रसाळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगली विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.